आपल्या प्रत्येकालाच वाटतं आपल्या घरात सुखशांती आणि समाधान असावं. घरात सुखशांती का राहत नाही? बाळूमामांनी सांगितले कारण. त्याचं पहिलं कारण, घरामध्ये खरकटी भांडी रात्रभर ठेवू नका. स्वयंपाक झाल्यानंतर खरकटी भांडी तशीच पडून ठेवण्याची सवय टाळा. शक्य असेल तर रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ करून ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे काटेरी झाडे घरासमोर अजिबात लावू नका. वास्तुशास्त्रातील पारंपरिक मान्यतेनुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर काटेरी झाडे लावणे टाळले जाते. त्याऐवजी परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवा. तिसरं, मुख्य दरवाजासमोर कचरा ठेवू नका. घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ आणि मोकळा ठेवा. दरवाजासमोर कचरा, भंगार किंवा अनावश्यक वस्तूंचा ढीग ठेवू नका. चौथं, दक्षिणमुखी दरवाजा अजिबात करू नका. दक्षिण दिशेला मुख्य प्रवेशद्वार असणे हे अशुभ मानले जाते. पाचवं, तुटलेल्या वस्तूंचा साठा करून ठेवू नका. फुटलेली भांडी, तुटलेल्या वस्तू किंवा वापरात नसलेल्या वस्तू घरात साठवून ठेवू नका. ज्या वस्तू उपयोगाच्या नाहीत त्या योग्य प्रकारे बाजूला करा. सहावी गोष्ट म्हणजे देवघर अस्वच्छ ठेवू नका. देवघर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा. देवाला वाहिलेली फुले जास्त काळ तसेच ठेवू नका. सातवं, उंबरठ्यावर चप्पल, बुटांचा पसारा करू नका. मुख्य दरवाजाजवळ चप्पल, बूट अस्ताव्यस्त ठेवण्यापेक्षा त्यासाठी योग्य जागा ठेवा. प्रवेशद्वार स्वच्छ आणि नीटनेटके दिसेल याची काळजी घ्या. 8. बंद पडलेलं घड्याळ घरात ठेवू नका. घरात बंद पडलेली घड्याळे असतील तर ती दुरुस्त करा आणि बाजूला करा. वेळेची किंमत ओळखा आणि प्रत्येक दिवसाचा योग्य उपयोग करा. 9. घराचा खराब दरवाजा दुर्लक्षित करू नका. मुख्य दरवाजा तुटलेला, खराब किंवा आवाज करणारा असेल तर शक्य असल्यास त्याची दुरुस्ती करा. घराची देखभाल करणं ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. 10. घरात भंगार साठवून ठेवू नका. कधीतरी उपयोगी पडेल म्हणून वर्षानुवर्षे जुन्या वस्तू साठवून ठेवू नका. घरातील अनावश्यक सामान कमी केल्याने घर अधिक मोकळं आणि व्यवस्थित राहण्यास मदत होते. 11. स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवू नका. गॅस, ओटा आणि अन्न ठेवण्याची जागा स्वच्छ ठेवा. स्वच्छ स्वयंपाकघर हे चांगल्या घरगुती व्यवस्थेचं लक्षण आहे. 12. वाळलेली झाडे घरात ठेवू नका. घरातील झाडांची नियमित काळजी घ्या. एखादं रोप पूर्णपणे वाळलं असेल तर ते काढून टाका आणि जागा स्वच्छ करा. 13. खराब झालेल्या देवांच्या पाण्यामध्ये सोडून द्या. देवांच्या प्रतिमा किंवा फोटो खराब झाले असतील तर त्यांचा 14. घरात सतत भांडण करू नका. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. वास्तुशास्त्रातील उपाय करण्यापेक्षा घरातील माणसांनी एकमेकांशी प्रेमानं वागणं अधिक महत्त्वाचं आहे. रागाच्या भरात अपशब्द बोलू नका. 15. घरात नकारात्मक विचारांचा साठा करू नका. घर स्वच्छ ठेवण्यासोबत मनही स्वच्छ ठेवा. दुसऱ्याचा मत्सर, राग, द्वेष आणि सततची चिंता मनात ठेवण्यापेक्षा सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा. बाळूमामांच्या भक्तांनो, वास्तुशास्त्रातील या गोष्टी पारंपरिक श्रद्धा आणि मान्यता आहेत. घरात सुख, शांती फक्त दिशा किंवा वस्तूमुळे मिळत नाही. घरात प्रेम असेल, माणुसकी असेल, स्वच्छता असेल, आईवडिलांचा आदर असेल आणि प्रत्येक जण चांगलं कर्म करत असेल तर तेच घर खरं सुखाचं घर बनतं. म्हणून आजपासूनच एक छोटासा संकल्प करा. घर स्वच्छ ठेवूया, अन्नाचा आदर करूया, आईवडिलांचा सन्मान करूया, बाळूमामांचं नामस्मरण करत चांगलं कर्म करूया. बाळूमामांची कृपा आपल्या आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो. जय बाळूमामा. कमेंटमध्ये नक्की लिहा. जय बाळूमामा.